कुठेतरी एनडीएची धोकेदुखी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। त्यातच नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना ऑफर दिल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या घटनांकडे एक लक्षात घ्या की याचाच अर्थ असा आहे की ते 272चा फिगर गाठत नाही। तो जर फिगर त्यांनी गाठला असता तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ऑफर दिली की तुम्ही या, नाही आलात तर तुमच्यावर काय कारवाई करतो तेवढी बघा। ते त्यांनी दम देऊन तो मोकळा झालेला आहे। पण त्याच्यातला पॉलिटिकल सेन्स आपण हा घेतला पाहिजे, तो म्हणजे ते 272 पर्यंत पोहोचत नाहीत। सर, काल अरविंद केजरीवाल सांगितले की माझ्या ममता बॅनर्जी यांचा नंबर आहे जेलमध्ये। ते एक लक्षात घ्या, माझ्या अंदाजानं स्टील न्यूज आहे, तो जेलमध्ये गेला म्हणून त्याला आठवायला लागले असं मला आहे। माझ्या अंदाजानं 2 महिन्यापूर्वी अनेक नेत्यांनी असणारे व्यक्त केलं होतं की बीजेपी परत आली। आणि मी आता ज्यांचा उल्लेख केला परकरला प्रभाकरन यांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की अनेक नेते जेलमध्ये असतील। त्याच्यामुळे नवीन काय मांडले असं मी मानत नाही, फक्त जेलमधनं थोडीशी बुद्धी झाली एवढंच फक्त म्हणेन। महाराष्ट्रामध्ये 3 टप्प्यामध्ये आता उद्या 13 तारखेला एक मताचा टप्पा संपतोय। एकंदरीत मताची आकडेवारी जी आहे कुठेतरी कमी होताना दिसते आणि मोदी शहांच्या सभा ज्या आहेत त्यांचा झपाटा सुरू झालेला आहे। काय एकीकडे याकडे कसं बघा? मी असं एक बघतो की त्यांचा झपाटा चालू झाला असला तरी 10 मिनिटांनंतर लोक उठून चाललेत, हाही त्याच्यातला झपाटा आहे। दुसरा जो टक्का कमी झालेला आहे त्या मागच्या 14 आणि 19 मध्ये नवीन पिढी त्यांना असणारं हे फार काहीतरी करतील असं वाटत होतं, त्यांचा भ्रम निराश झालेला आहे। त्यांनी काँग्रेसवाल्यांना त्यावेळेस शिव्या दिल्या होत्या, माफ करणार नाही असं त्यावेळेस म्हणाले होते आणि म्हणून ते आता मतदान करत नाही अशी परिस्थिती आहे। हा सगळा लॉस भारतीय जनता पक्षाचा असं मी त्या ठिकाणी मानतो। शरद पंतप्रधानांना दारुड्याची उपमा दिली, काय म्हणाला? मी अर्थव्यवस्था जी आहे ती कम्पेअर करताना लोकांना सांगितलं की पंतप्रधानाचं धोरण आणि एखाद्या व्यसनाधीन असणाऱ्या माणसाचं धोरण हे सारखं आहे। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।